we will start for today's lecture. So it is a Java based program. ओपन सोर्स हे एक सॉफ्टवेअर आहे, खूप इझिली वर्क करतं आणि जे बेसिकली लाईफ सायन्स मधले जे स्टुडंट आहेत त्यांना याचा फार फायदा होतो. पण हा ॲक्च्युली कसं यूज करायचं किंवा त्याचे जे काही ॲप्लिकेशन्स आहेत ते कसे हँडल करायचे ह्या बाबतीतलं आजचं आपलं एक डेमो लेक्चर असणार आहे. सो इट इज जावा बेस्ड प्रोग्राम, ओपन सोर्स मायक्रोस्कोपिक इमेज प्रोसेसिंग प्रोग्राम आहे हे, आणि ह्याच्यामध्ये भरपूर प्रकारचे टास्क आपण परफॉर्म करू शकतो. पण आजच्या लेक्चरसाठी किंवा आजच्या ज्या वर्कशॉपमध्ये आपण जे लेक्चर घेणार आहोत, डेमो लेक्चर, त्याच्यामध्ये आपण ह्या स्पेसिफिकली 3 गोष्टी फार महत्त्वाच्या आपण पुढे आणणार आहोत. त्यातली पहिली गोष्ट आहे स्केल बार, दुसरा आहे तुमच्या बायोलॉजिकल सॅम्पलचं मेजरमेंट, आणि जर लाईफ सायन्समध्ये जर बायोटेक्नॉलॉजी जर विद्यार्थी असतील तर त्यांच्यासाठी सेल काउंट किंवा कॉलनी काउंट कशी करायची हे आपण आज पाहणार आहोत. सो खूप सिंपल आहे हे. सॉफ्टवेअरची लिंक तुमच्या ग्रुपवरती आलेली आहे. काय काय लागणार आहे आजच्या आपल्या लेक्चरसाठी ते मी एकदा डिस्कस करतो. आपल्याला आजच्या लेक्चरसाठी एक 3 गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत ज्या रिक्वायरमेंटमध्ये आपल्याला लागणार आहे. पहिला आहे ते सॉफ्टवेअर, जे सॉफ्टवेअर इझिली ओपन सोर्स आहे, चार्ज नाहीये वगैरे काही नाही त्या गोष्टीसाठी. त्यानंतर ना तुमचे बायोलॉजिकल सॅम्पलचे पिक्चर तुमच्या जवळ असले पाहिजेत. ज्यावेळेस तुम्हाला हे सॉफ्टवेअर यूज करायचं आहे फ्युचरमध्ये तुमच्या PhD रिसर्चमध्ये, त्यावेळेस तुम्हाला तुमच्याकडे तुमचे पिक्चर पाहिजेत. ओके, फक्त एक गोष्ट क्लिअर करून घ्या, ते पिक्चर क्लिअर असले पाहिजेत, त्याच्यामध्ये कोणताही इंटरफरन्स नकोय. आणि तिसरी गोष्ट, ज्या वेळेस तुम्ही एखादं पिक्चर तुमच्या बायोलॉजिकल सॅम्पलचं घेताय त्यावेळेस त्याच्यामध्ये एक स्केल बार तुम्ही स्वतः ऍड करायची, किंवा शेजारी एक सिंपल पट्टी ठेवून त्याचा एक फोटो तुमच्या जवळ असला पाहिजे. किंवा डायरेक्टली तुम्ही जर सेम टेम अशा इमेज घेत असाल तर त्याच्यामध्ये खाली डायरेक्टली तुम्हाला बाय डिफॉल्ट स्केल येऊन जाते. पण तुम्ही जर डायरेक्टली फोटो घेत असाल, कोणत्या प्रकारे फोटो घ्यायचे ते पण मी तुम्हाला सांगतो. पण फोटो घेत असताना बायोलॉजिकल सॅम्पल जर मोठा असेल, तुमचं लार्ज असेल, तर त्याच्या शेजारी एक छोटीशी स्केल मांडायची आणि मग तुमचा फोटो घ्यायचा आहे. अदरवाईज जर तुम्ही ते केलं नाही तर तुम्हाला ते सॉफ्टवेअर कॅलिब्रेट करता येणार नाही. मग त्याच्यासाठी ज्यावेळेस तुम्ही फोटो घेताय त्याच्या शेजारी ही पट्टी तुमची असली पाहिजे, जसं मी तुम्हाला इमेजमध्ये दाखवले. तेवढी जरी पट्टी तुमच्या शेजारी, फोटोच्या शेजारी असेल, वेल अँड गुड. त्यानंतर ना हे फोटोचे टाईप असतात बेसिकली जे सॉफ्टवेअरमध्ये यूज करतो आपण. RGB 8 टाईपचे असतात, 8 बीटचे असतात, 16 बीटचे असतात, 32 बीटचे असतात. दीज आर द टाइप्स ऑफ पिक्चर. त्यानंतर ना जे काही सॉफ्टवेअर आहे ते सॉफ्टवेअर कुठून घ्यायचं, तर एक लिंक तुम्हाला तुमच्या ग्रुपवरती टाकलेली आहे. ती लिंक ओपन केल्यानंतर ना, ओके, जर ती लिंक तुम्ही ओपन केली, फॉर एन एक्झाम्पल मी पण इथं तुम्हाला करून दाखवतो. तुम्ही सगळ्यांनी त्या लिंक वरती क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला तिथं 2 ऑप्शन येतील बेसिकली, की तुमचा कोणत्या बीट साठी तुम्हाला ते डाउनलोड करायचं. तर 64 बेसिकली सगळ्यांच्या लॅपटॉपमध्ये इन्स्टॉल असतं, त्यामुळे 64 बीट साठी तुम्हाला ते डाउनलोड म्हणून ते क्लिक करायचंय तिथं. ज्या विद्यार्थ्यांकडे 64चं आहे त्यांच्यासाठी मी सांगतोय, आणि बेसिकली सगळ्यांच्या लॅपटॉपमध्ये 64 साठीच असतं. जी इमेज तुमच्या स्क्रीनवरती दिसते तिथपर्यंत आलात तुम्ही? येस सर. ओके, आता त्या लिंक वरती क्लिक करा. येस सर. त्यानंतर ना तुम्हाला तिथं डाउनलोड साठी तुम्हाला कोणतं तुमचं विंडोज आहे का दुसरं कोणतं आहे, तर बेसिकली लॅपटॉपला विंडोज आपण अपलोड केलेलं असतं,
त्यामुळे विंडोज वरती 64 बिट जावा 8 साठी जिथं इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत त्याच्यावरती क्लिक करायचंय फक्त तुम्हाला. तिथं दिले पहा, विंडोज डाउनलोड इमेज जे बंडल विथ 64 बिट जावा 8. त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर ना तुम्हाला ते सॉफ्टवेअर तुमच्या डाउनलोड मध्ये येऊन जाईल. एक 10 सेकंद त्याला वेट करावं लागेल पूर्ण डाउनलोड होतोपर्यंत. तुम्ही कमेंट मध्ये पण मला विचारू शकता जर डाउनलोडिंगला काही प्रॉब्लेम येत असेल किंवा काही, तर तुम्ही अनम्यूट होऊन पण मला प्रश्न विचारू शकता किंवा कमेंट बॉक्स मध्ये पण तुम्ही मला प्रश्न विचारू शकता ज्यांना प्रॉब्लेम येतोय त्यांना. आणि ज्यांच्याकडे लॅपटॉपचा सोर्स आता अवेलेबल नाहीये त्यांनी काळजी करू नका, मी ही पीपीटी होस्ट बरोबर शेअर करेल, तुम्ही ती पीपीटी घेऊ शकता. ज्यावेळेस तुम्हाला लॅपटॉप अवेलेबल होईल त्यावेळेस तुम्ही तिथून ते करू शकता, किंवा माझा ईमेल ऍड्रेस पण त्या पीपीटी मध्ये आहे. काही डाऊट असेल त्यावेळेस पण तुम्ही मला विचारू शकता. झालंय सगळ्यांचं डाउनलोड? हो सर. येस सर. ओके. आता ते तुमच्या लॅपटॉप मध्ये इन्स्टॉल करा आणि टास्क बारला ते पिन करून ठेवा. त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर ना तुम्हाला लक्षात येईल एक ऍप्लिकेशन म्हणून शेवटला एक ऑप्शन आहे, त्याच्यावरती क्लिक करा. डबल क्लिक केल्यानंतर ना ते रन होईल आणि ते सॉफ्टवेअर तुमच्या लॅपटॉप मध्ये डाउनलोड होईल. आणि डाउनलोड झाल्यानंतर ना पिन टू टास्क बार करायला विसरू नका. ते खाली तुम्हाला टास्क बार वरती ज्यावेळेस आपल्याला लागेल, हा माझा ॲरो दिसतोय पहा, त्या ठिकाणी तुम्हाला तिथे टास्क बारला पिन करून ठेवायचंय. म्हणजे ते आपल्याला ज्यावेळेस लागेल आपण तिथूनच डायरेक्ट ते यूज करू शकतो. सर ते एक्स्ट्रॅक्ट करायचं आहे की रन करायचं आहे? डायरेक्टली रन करा, एक्स्ट्रॅक्ट करत बसू नका, डायरेक्टली त्याला रन करा. ओके. तुम्हाला ते मिळून जाईल. ओके सर. आणि डाउनलोड रन केल्यानंतर फक्त राईट क्लिक करून पिन टू टास्क बार करा. ओके सर. हे पहा, फाईल ओपन केल्यानंतर ना तुम्हाला इथं ऍप्लिकेशन म्हणून एक फाईल मिळेल, त्याच्यावरती डबल क्लिक करून ते डायरेक्टली रन होईल. एक्स्ट्रॅक्ट करत बसू नका. सर ते ओपन होत नाही, कुड नॉट फाइंड JR म्हणतो. सॉरी, रन होत नाही, कुड नॉट फाइंड IJJR म्हणतो. रन होत नाहीये का तुमच्या लॅपटॉप मध्ये ते? सर सेम मला पण येतं. डबल सिंपल ऍप्लिकेशन वरती जर तुम्ही रन केलं, फक्त रन म्हणा आणि ते तुम्हाला खालच्या साईडला ते ऍप्लिकेशन येऊन जाईल. सर मेसेज असा येतोय की फॉर्मर होम ऑफ इमेज जे इट्स नाउ म्हणजे चेंज्ड, द साइट हॅज बीन मूव्ड टू https://image.ej.net/ij. ओके. सगळ्यांना हाच प्रॉब्लेम येतोय का? हो, म्हणजे मला समोर सिस्टीम वरच आहे मी. हो. हा, ओके, काही प्रॉब्लेम नाहीये. मी तुम्हाला डेमो देतो, मी कंटिन्यू करतो, मी सांगतो कसं करायचं. जर लिंक चेंज झाली असेल तर चेंज लिंक मी तुम्हाला ग्रुपवरती टाकेन. सेम फक्त डाउनलोड करायचं. ज्यांचं झालंय, होत असेल तर वेल अँड गुड. सर कुड नॉट फाइंड IJJR येत आहे. ओके ओके ओके. तुम्ही 64 साठीच सगळ्यांनी क्लिक केलं होतं ना?
येस सर. ओके. परत एकदा जर तुम्ही करू शकता तर करचाल का, पहा बरं तिथं, कारण ती लिंक माझ्या इथं तर डाउनलोड होतंय. सर ती लिंक वर क्लिक केलं ना की ते परत नवीन साईटला इट्स सेइंग दॅट दी साईट हॅज मूव्ह टू, आणि मग दुसरं मी जे वाचून दाखवलं ना ओके. तिथे येतंय, आणि त्याला ओपन केल्यानंतर फक्त डाउनलोड म्हणतंय. हो, मग डाउनलोडच्या पुढे एक ब्ल्यू कलर मध्ये दिसतंय ना तुम्हाला, त्याच्यावरती क्लिक करायचं आपल्याला. नाही ना, काहीच नाही दिसत. दॅट्स व्हॉट आय एम टेलिंग. ओके. मी स्क्रीनशॉट पाठवू का तुम्हाला? माझी स्क्रीन PHP च्या दिसते का ग्रुपवर? तुम्हाला? माझी स्क्रीन दिसते सगळ्यांना? येस. मग तसं ऑप्शन नाही येते का तुम्हाला? कुठे सर? इथे का? हा, डाउनलोड विंडोजच्या खाली पहा, तिथे डाउनलोड म्हणून ऑप्शन आहे. हो. हा, मग त्याच्यावरती क्लिक करायचं आपल्याला. ओके. हा, त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर ना पहा, Sir, show the link once again. इट इज ऑलरेडी ऑन युअर ग्रुप. Yes, okay, thank you. आणि ते त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर ना तुमच्या डाउनलोड मध्ये ऑलरेडी ते डाउनलोड व्हायला स्टार्ट झालेलं असेल पहा सॉफ्टवेअर. येस सर. येस. आणि त्या सॉफ्टवेअर वरती पूर्ण डाउनलोड झाल्यानंतर ना मी सांगतो तुम्हाला, फोल्डर येतोय का इमेज जे नावाचा? हो 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 हो, हा, झालं फोल्डर सर. येतो. हा, आणि त्याच्या आत परत देणार 4 फोल्डर्स, आणि एक IJ म्हणून आहे आर्काइव्ह, आणि अजून एक इमेज जे म्हणून ऍप्लिकेशन. हो, तर इमेज जे नावाचा फोल्डर ओपन केल्यानंतर ना जिथं ऍप्लिकेशन लिहिलंय ना त्याच्यावरती डबल क्लिक करा. ओके, मग ते एक्स्ट्रॅक्ट ऑल, रन आणि कॅन्सल असं येतंय. रन म्हणा मॅडम, रन म्हणा फक्त. ओके ओके ओके. आता कुड नॉट फाइंड IJJR असं येतंय. I'll show you the screen. You may see. Can you see my screen? एक मिनिट हा मॅडम, पाहतो मी. एक स्क्रोल बार येईल, मी तुम्हाला दाखवतोय पहा माझ्या PPTच्या वरच्या साईडला. तर हे असं यायला पाहिजे, फक्त एवढाच स्क्रीन बार यायला पाहिजे. हा, हो सर, हो सर, एवढाच येतोय. हा, मग तेवढं आल्यानंतर मला प्लीज कमेंट बॉक्स मध्ये सांगा की सगळ्यांचं झालंय म्हणून. Sir, will you please show it once again, the last thing? हे डन सर. एवढंच येतं पहा, एवढंच सॉफ्टवेअर आहे आपलं. Oh yes, yes, yes. आणि तुम्ही याला फक्त राईट क्लिक करून पिन टू टास्क बार करा. जरी तुम्ही क्लोज केलं चुकून, ते परत तुम्हाला तिथं खाली टास्क बार वरती मिळेल. परत दुसरीकडे डाउनलोड मध्ये शोधायची गरज पडणार नाही. येस सर. ओके, जायचं पुढे, आपण स्टार्ट करायचं. येस सर. ओके ओके. आता पहा, डन सर. येस, डाउनलोड केल्यानंतर ना आपल्याला एक गोष्ट महत्वाची अशी आहे की तुमच्या बायोलॉजिकल सॅम्पलचे फोटोग्राफ तुमच्याकडे पाहिजेत. ओके, एक्झाम्पल साठी मी फोटोग्राफ ऑलरेडी तुमच्या ग्रुपवरती टाकलेले आहेत. पण ज्यावेळेस तुम्ही रिसर्च तुमचा कम्प्लीट होईल, तुमचे फोटोग्राफ तुमच्याकडे असतील. मग सॅम्पल काही असू शकतात. आता लाईफ सायन्सचे विद्यार्थी बऱ्यापैकी, सपोज करा कुणाचं आरेक्निडावरती काम आहे, कुणाचं क्रस्टेशियन्स वरती काम आहे, कुणाचं झू प्लँक्टॉन्स वरती काम आहे. ओके, कोणतंही बायोलॉजिकल सॅम्पल असू द्या, त्याचे व्यवस्थित फोटोग्राफ तुमच्याकडे असले पाहिजेत. फर्स्ट थिंग इज दॅट. आणि फोटोग्राफीसाठी तुम्हाला सगळ्यांना माहित आहे, जे अवेलेबल मायक्रोस्कोप तुमच्या रिसर्च लॅबोरेटरीमध्ये आहेत ते असले तरी सफिशियंट आहेत आपल्याला. फर्स्ट ऑफ ऑल, तुमच्या लेफ्ट साइडला पहा, रिसर्च बायनॉक्युलर मायक्रोस्कोप हा बऱ्यापैकी सगळ्या रिसर्च लॅबोरेटरीमध्ये अवेलेबल असतो. आणि जर त्याच्यावरती माउंटेड कॅमेरा असेल तर फार चांगलं, जेणेकरून तुम्हाला काय होईल, फोटोग्राफ्स इझिली काढता येतील, सेव्ह करता येतील.
जर तो ऑप्शन तुमच्याकडे नसेल तर एक माउंटिंग ॲपरेटस इझिली अवेलेबल होतं ऑनलाईन, जे मी हे खालच्या साईडला इथं तुम्हाला दाखवलंय पहा इमेजमध्ये. ओके, ते मायक्रोस्कोप वरती फिट होतं आणि त्याच्यानंतर तुमचा मोबाईल कॅमेरा तुम्ही त्याला जोडू शकता आणि तुम्ही तुमच्या सॅम्पलचे फोटोग्राफ्स घेऊ शकता. खूप इझिली आहे आणि जर अवेलेबल पण फार इझिली होऊन जाते, इंटरनेटवरती तुम्हाला मिळून जाईल ऑनलाईन. आणि न्यू आर्ट्स कॉमर्स सायन्स कॉलेज अहमदनगर झुलॉजी डिपार्टमेंटला मी ज्यावेळेस PhD करत होतो त्यावेळेस मी ते परचेस केलेलं आहे आणि तिथं डिपॉझिट केलेलं आहे. तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही परमिशन काढून ते यूज करू शकता. मी ह्या माउंटिंग ॲपरेटस बद्दल बोलतोय. तर हे तुम्ही पिक्चर घेण्यासाठी, तुमच्या बायोलॉजिकल सॅम्पलचं पिक्चर घेण्यासाठी हे तुम्ही मायक्रोस्कोप वापरू शकता. आणि जर तुमचे सॅम्पल जर फार छोटे असतील, तुम्हाला क्लिअर इमेज पाहिजे असतील तर यू कॅन गो फॉर अ सेम. मग सेम मध्ये तुम्हाला तुमच्या इमेजची फार सुंदर असे पिक्चर तुम्हाला मिळू शकतात. आणि हे फॅसिलिटी बेसिकली पुणे युनिव्हर्सिटीमध्ये अवेलेबल आहे CIF ला. तिथं जाऊन तुम्ही तुमचं सॅम्पल डिपॉझिट करू शकता. ते काय असतील नॉमिनल चार्ज, तुम्हाला ते पे करावे लागतील ॲज अ रिसर्च स्टुडंट आणि तुम्हाला ते फोटोग्राफ्स तुम्हाला मिळून जातील. पण त्याच्यानंतर पण हे सॉफ्टवेअर कसं काम करतं, कसं युजफुल ठरतं ते आपल्याला शिकायचं आहे. ओके, इथं सॅम्पल सेमला देण्यापूर्वी तुमचं सॅम्पल डिहायड्रेट कंडिशनला तुम्हाला तिथं डिपॉझिट करावं लागेल. एवढी गोष्ट तुम्ही क्लिअर करून घ्या. तर ह्या दोन पद्धतीने तुम्ही तुमचे फोटोग्राफ डायरेक्टली घेऊ शकता. ज्यांच्याकडं ज्या रिसर्च लॅबला सिंपल कॅमेरा आहेत, रिसर्च बायनॉक्युलर आहेत, पण त्याच्यावरती माउंटेड कॅमेरा नाहीये, तर त्यांनी हे माउंटिंग ॲपरेटस एक सिंपल जे इंटरनेटवरती अवेलेबल आहे ते घेऊ शकता. आणि त्याला तुमचा मोबाईल कॅमेरा, ऑब्विसली त्याचा कॅमेरा जर क्लॅरिटी छान असेल तर पिक्चर फार सुंदर येतील आणि ते फोटो तुम्ही तुमच्या रिसर्चमध्ये वापरू शकता. जर ती फॅसिलिटी तुमच्या रिसर्च लॅबमध्ये अवेलेबल नसेल तर. त्यानंतर सेमचं मी आत्ताच एक सांगितलं, त्याचे फोटोग्राफ तुम्ही पुणे विद्यापीठामध्ये फॅसिलिटी अवेलेबल आहे CIF ला, तिथं कॉन्टॅक्ट करून तुम्ही ते फोटोग्राफ्स घेऊ शकता. आता आपला जो महत्वाचा पहिला पॉइंट आहे स्केल बारचा, तो मी तुम्हाला एक्सप्लेन करतो. बऱ्यापैकी जे बायोलॉजिकल सॅम्पल असतात, आता व्हेरियस बायोलॉजिकल सॅम्पल्स मी तुम्हाला इथं स्क्रीनवरती पुट केलेले आहेत पहा. बिटल्स असतील, कुणाचं स्पायडर वरती काम असेल, कुणाचं नॅनो मटेरियल वरती काम असेल, कुणाचं झू प्लॅन्क्टॉन्स वरती काम असेल, बॉटनीचे विद्यार्थी त्यांच्यासाठी प्लांट मटेरियल असेल. लीफचा फोटो इथं आपण दिलेला आहे पहा. प्रत्येक बायोलॉजिकल सॅम्पलला जर ऑथेंटिक तुम्हाला व्हिज्युअल आयडेंटिफिकेशन ऑफ डिस्टन्स अँड फीचर साईज जर पाहिजे असेल तर त्याच्यासाठी स्केल बार हे फार महत्वाचं आहे. मग हे स्केल बार आपण हे सॉफ्टवेअर वापरून कसं त्याच्यामध्ये टाकू शकतो, हा आपला पहिला पॉइंट होता. तर तुमचं सॅम्पल काही असू द्या, बिटलच्या साईजचा असू द्या, वेदर इट इज अ मायक्रोस्कोपिक स्ट्रक्चर और जर लार्ज असेल तरीही तुम्हाला त्याच्यामध्ये ते टाकता येईल. नॅनो पार्टिकल असतील तरी तुम्हाला त्याच्यामध्ये ते स्केल बार ऍड करता येईल. आणि बॉटनीच्या विद्यार्थ्यांसाठी, जे बॉटनीचे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी पण त्यांचं मटेरियल पण लार्ज असतं, पण तुम्हाला ऑथेंटिफिकेशनसाठी स्केल बार पाहिजे म्हणजे पाहिजे. हे बघा, एक प्रॉब्लेम कुठे येतो जर तुम्ही स्केल बार नाही टाकला तर, ज्या वेळेस तुमचा थेसिस रेफरींकडे जातो रिव्ह्यू साठी, तर त्यावेळेस काही रेफरीज हा एक डाऊट हे करतात की तुमच्या इमेज मध्ये स्केल बार नाहीये. ओके, त्यावेळेस तो प्रॉब्लेम येऊ नये म्हणून आतापासूनच तुम्ही तुमच्या इमेज मध्ये एक सायंटिफिक दृष्ट्या एक महत्वाचा स्केल बार तुम्ही टाकू शकता. तर हे कसं करायचं हा पहिला डेमो आपण पाहू. ज्यांच्याकडे लॅपटॉप नाहीये त्यांनी ऍज इट इज आता सध्याला फक्त नोट डाऊन करून ठेवलं तरी चालेल. ज्यावेळेस तुमच्याकडे लॅपटॉप अवेलेबल होईल त्यावेळेस ही लिंक वापरून तुम्ही सॉफ्टवेअर डाउनलोड करा आणि मग तुम्ही ते हँडल करू शकता. किंवा मी ही PPT ऍज इट इज होस्टला देणारच आहे. हे बघा, फर्स्ट ऑफ ऑल तुमचे जे तुम्ही डाउनलोड केलेलं सॉफ्टवेअर आहे ते स्क्रीनवरती घ्या. येस सर.
माझं सॉफ्टवेअरचे तो बार दिसतोय तुम्हाला इथं, स्क्रोल बार मी इथं ओपन केलेला आहे सॉफ्टवेअरचा. हो सर. ओके. आता आपण सगळ्यात पहिल्यांदा स्केल बार मध्ये एखाद्या बायोलॉजिकल सॅम्पल इमेज असेल त्याच्यामध्ये स्केल बार कसं ऍड करायचं ते पाहू. त्याच्यासाठी तुमचा जो फोटो असेल सिम्पली तो ओपन कसा करायचा पहिल्या या सॉफ्टवेअर मध्ये, तर वरच्या साईडला जे फंक्शन दिलेले आहे त्यातलं पहिलं फंक्शन आहे फाईल. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये खाली आल्यानंतर ओपन वरती क्लिक करायचं. तुमची इमेज जिथं तुम्ही तुमच्या सॉफ्टवेअर मध्ये फोल्डर मध्ये सेव्ह केलेली आहे त्या इमेज वरती क्लिक करा आणि ओपन म्हणा. ती इमेज तुमच्या सॉफ्टवेअर मध्ये ओपन होईल. हे पहा. किंवा सिंपल मध्ये तुम्ही काय करू शकता, तुमची इमेज सॉफ्टवेअर पर्यंत न्या आणि ड्रॅग करा. One second. हे पहा, तुमची इमेज तुम्ही डायरेक्टली तिथे ड्रॅग करू शकता आणि ती इमेज इथं खालच्या साईडला अशी ओपन होईल. सॉफ्टवेअर वरती डायरेक्टली ड्रॅग करा किंवा फाईल मध्ये जाऊन ती ओपन करू शकता तुम्ही. दोन्ही पद्धतीने तुमची इमेज तुम्ही तिथं ओपन करू शकता तुमच्या सॉफ्टवेअर मध्ये. आता मी बेसिकली माझी PhD आरेक्निडावरती होती. माझे सॅम्पल हे फार छोटे होते, इथे डेमॉन्स्ट्रेट करायला प्रॉब्लेम येईल त्यामुळे मी हा सॅम्पल जरासा मोठा निवडलाय. तुम्ही तुमचा सॅम्पल बायोलॉजिकल सॅम्पल कोणतंही घेऊ शकता, इन्सेक्ट असेल, प्लांट मटेरियल असेल, काही असेल. मी प्लांट मटेरियलचं पण घेऊन दाखवतो तुम्हाला. फक्त स्टार्ट करण्यासाठी मी एक इन्सेक्ट तुमच्या पुढे घेतलेला आहे. इथपर्यंत आले का सगळ्यांचं? हो सर. ओके. त्यानंतर ना इथं तुम्हाला खालच्या साईडला बऱ्यापैकी टूल्स दिसतात. त्याच्यामध्ये एक स्ट्रेट लाईनचं टूल आहे पहा. ओके. तर त्याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. फर्स्ट ऑफ ऑल यू हॅव टू क्लिक ऑन अ स्ट्रेट लाईन टूल. इथं खालच्या साईडला दिलेलं आहे. ओके. त्या टूल वरती क्लिक केल्यानंतर ना मी मागं पण तुम्हाला म्हटलं होतं की तुमच्या इमेज मध्ये एक छोटीशी पट्टी तिथं पाहिजे, तरच तुम्ही तुमच्या सॉफ्टवेअरला कॅलिब्रेट करू शकाल. अदरवाईज तुम्हाला ते अवघड जाईल. दोन वेगळ्या इमेज घेऊन पट्टीचा वेगळा फोटो, बायोलॉजिकल सॅम्पलचा वेगळा फोटो असं जर घेत बसला तर फार ते किचकट जाईल. त्याच्यामुळं फोटो घेतानाच काळजी अशी घ्या तुमच्या बायोलॉजिकल सॅम्पलची. मायक्रोस्कोपिक फोटो घेताय तरी त्या मायक्रोस्कोप खाली मायक्रोमेट्रीची स्लाइड असते आपल्याकडं, तो फोटो घेऊन ठेवला तरी चालेल. किंवा तुम्ही जर कॅमेराने तुमच्या सोनीचा असेल, दुसरा कोणता कॅमेरा असेल, त्याने जर फोटो घेणार असाल तर असा फोटो घ्या ज्याच्यामध्ये ती स्केल व्हिज्युअलाइज झाली पाहिजे. स्ट्रेट लाईनला क्लिक केल्यानंतर ना तुम्हाला काय करायचं, एक पॅरलल लाईन जिथं तुमची स्केल आहे त्या स्केल वरती एक पॅरलल लाईन 2 सेंटीमीटरचा अंतर घेऊन ड्रॉ करायची. म्हणजे बरोबर मी 2 सेंटीमीटर पासून स्टार्ट केलं ते 4ला थांबवलं. ओके. ही एक लाईन मी पॅरलल ड्रॉ केली, म्हणजे ते अंतर फक्त 2 सेंटीमीटर पासून 4 सेंटीमीटर पर्यंत तिथे एक लाईन पॅरलल ड्रॉ केलेली. त्यानंतर ना ही ड्रॉ झाल्यानंतर ना तुम्हाला अॅनलाइज वरती जायचंय. त्याच्यामध्ये सेट स्केल म्हणून ऑप्शन आहे. त्या सेट स्केल मध्ये ही एक तुम्हाला विंडो ओपन होईल. ओके.
ही विंडो ओपन झाल्यानंतर ना त्याच्यामध्ये पिक्सलचं ऑलरेडी तुमच्या इमेजचे पिक्सलचं तिथं आलेलं आहे, त्याच्यामध्ये काही करायचं नाही आपल्याला. फक्त नोन डिस्टन्स मध्ये काय करायचंय तुम्हाला, आता तुम्ही जी पॅरलल लाईन घेतलेली आहे त्याचं डिस्टन्स किती आहे. ऑब्विसली आता मी जी लाईन ड्रॉ केली त्याचं डिस्टन्स आहे 2 सेंटीमीटर, म्हणून मी तिथं 2 लिहिलं. त्यानंतर ना युनिट आहे त्याचं सेंटीमीटर, मग तिथं तुम्हाला फक्त सीएम सेंटीमीटर तिथं युनिट तुम्हाला लिहायचंय. आणि जर तुमचे सॅम्पलचे पिक्चर एकापेक्षा जास्त असतील तर ग्लोबल वरती क्लिक करा. एकच पिक्चर असेल, सिंपल एकच तुम्हाला अॅनालाइज करायचं आहे, तर एकाला ग्लोबल करण्याची गरज नाही. आणि ओके म्हणायचंय तुम्हाला. आता हे तुमचं सॉफ्टवेअर कॅलिब्रेट झालेलं आहे. हे पहा, स्केल वरती आल्यानंतर ना तुम्हाला मी सांगितलं की ही एक स्ट्रेट लाईन आहे. स्ट्रेट लाईन वरती क्लिक करून ती एक फक्त पॅरलल लाईन 2 सेंटीमीटरच्या एका लाईन पासून ते 4 सेंटीमीटर तुम्ही कितीही घेऊ शकता, डिपेंडिंग ऑन युअर बायोलॉजिकल सॅम्पल. तुमचं सॅम्पल किती साईजचं आहे, तुम्हाला स्केल बार किती हवी आहे त्याच्यावरती तुम्ही ते डिस्टन्स 4 सेंटीमीटरचं पण घेऊ शकता. मग ती एक लाईन ड्रॉ करा. येलो कलरची लाईन इथे व्हिज्युअलाइज होते, पहा मी ड्रॉ केलेली. त्यानंतर ना अॅनालाइज मध्ये गेल्यानंतर ना सेट स्केल म्हणून एक ऑप्शन आहे, त्याच्यावरती क्लिक करायचंय तुम्हाला. सेट स्केल वरती त्याच्यामध्ये पहिला ऑप्शन आहे डिस्टन्स इन पिक्सल, ते ऑलरेडी बाय डिफॉल्ट तिथं सेट होऊन आलेलं आहे. आता नॉन डिस्टन्स जे आहे ते नॉन डिस्टन्स तुम्हाला तिथं टाकायचंय. तुम्ही किती लाईन ड्रॉ केली ते पाहायचं. आता मी जी लाईन ड्रॉ केली ते अंतर आहे 2 सेंटीमीटरचं. 2 पासून 4 पर्यंत मी ड्रॉ केलेले आहे, ते अंतर आहे 2 सेंटीमीटरचं, त्यामुळे मी इथं 2 लिहून ठेवलेलं आहे. आणि त्यानंतर ना तुमचं जे काही युनिट असेल, जर ती तुमची स्लाइड असेल मायक्रोमीटरची तर ते मायक्रोमीटर मध्ये युनिट असेल. आता ही पट्टी आहे आपली, स्केल आहे, त्याच्यामध्ये सेंटीमीटरचं स्केल असणार, युनिट असणार आहे. ते युनिट तुम्ही तिथं द्यायचं. त्यानंतर ना मी मगाशी तुम्हाला म्हटलं, जर तुमचे फोटोग्राफ जास्त असतील तर प्रत्येक वेळा कॅलिब्रेट करण्याची गरज नाही. एकदा कॅलिब्रेट केलंय मग ग्लोबल वरती क्लिक करायचं असतं. आणि जर तुमच्याकडे एकच फोटो आहे, तुम्हाला आता सध्याला एकालाच अॅनालाइज करायचंय, तर सिंगली ग्लोबल नाही क्लिक केलं तरी चालेल आणि ओके म्हणायचंय. हे पहा, पीपीटी मध्ये सांगतो मी तुम्हाला. स्ट्रेट लाईन सिम्बॉल वरती पहिल्यांदा क्लिक केलं आपण, अॅनालाइज मध्ये गेलो, सेट स्केल मध्ये गेलो, त्यानंतर ना इन्सर्ट युअर नोन डिस्टन्स अँड युनिट. आपलं 2 सेंटीमीटरचं नोन डिस्टन्स होता आणि युनिट. बाकीच्या कोणत्याच पॉइंटला आपण डिस्टर्ब केलं नाही. ऍज इट इज ते बाय डिफॉल्ट आलेली संख्या होती ती आपण ऍज इट इज ठेवलेली आहे. युनिट तुमचं सेंटीमीटर होतं ते सेंटीमीटर टाकलं आणि ओके केलं. येस सर, पण ते कॅलिबर होत नाही. काय होत नाहीये? कॅलिबर होत नाही. ओके केलं ना तुम्ही? हा सर. हा, मग झालेलं आहे ते ऑलरेडी. आता काही नाही करायचं, मी पुढची प्रोसेस सांगतो मी तुम्हाला. ते ओके केल्यानंतर ना ऑटोमॅटिकली कॅलिब्रेट झालेलं आहे तुमचं सॉफ्टवेअर. ओके सर. ओके, आता अॅनालाइज वरती परत आपल्याला जायचंय. त्यानंतर ना लास्ट ऑप्शन आपल्याकडे आहे टूल्स नावाचा. आणि त्या टूल्स मध्ये गेल्यानंतर ना आपल्याला तिथं दिलेला आहे स्केल बार, जे आपल्याला इंट्रोड्यूस करायचे आपल्या इमेज मध्ये. मग त्या स्केल बार वरती तुम्हाला फक्त क्लिक करायचंय. परत एक नवीन विंडो तुमच्या पुढे ओपन होईल. त्या विंडो मध्ये आता पहा, माझ्या स्क्रीनवरती ती विंडो ओपन झालेली, तुमच्याकडे पण झाली असेल. आता ती विंडो तुम्हाला कशी हँडल करायची पहा. तर इथं फॉन्ट साईज दिलेली आहे, तुमच्या जी काही स्केल बार असेल त्याची फॉन्ट साईज किती पाहिजे तुम्हाला. आता मी फॉर एन इन्स्टंट 50 कन्सिडर करतो. थिकनेस एक 10च्या दरम्यान टाकतो. त्यानंतर ना विड्थ एक 20च्या दरम्यान टाकतो. त्यानंतर ना कलर आपल्याला जर तुमचं व्हाईट बॅकग्राऊंड असेल तर ब्लॅक कलरची लाईन
किंवा ब्लॅक बॅकग्राऊंड असलेलं चांगलं. आणि तुम्हाला ही स्केल बार कुठं पाहिजे त्याचं लोकेशन तुम्हाला तिथं तुम्ही कोणतंही टाकू शकता. बऱ्यापैकी बायोलॉजिकल सॅम्पलला हे वरच्या साईडला, अप्पर साईडला, राईट किंवा लेफ्टला. आता तुम्ही ते तुमच्या पिक्चरनुसार तुम्ही ते ऍडजस्ट करू शकता, राईटला पाहिजे का लेफ्टला पाहिजे. सपोज मी अप्पर राईटला कन्सिडर केलं तर माझ्या इमेजमध्ये आता तुम्हाला दिसत असेल इथं एक स्केल बार ऍड झालेली आहे. आता त्याचं जर मी थिकनेस जर वाढवला तर तुम्हाला ते व्यवस्थित दिसेल. हे पहा, 40 केलं, फॉन्ट साईज 100 केला. ओके, इथं तुम्हाला ह्या पिक्चरच्या उजव्या कोपऱ्यामध्ये एक स्केल बार ऍड झालेलं दिसेल. ओके, तर ती 2 सेंटीमीटरची एक स्केल बार मी तिथं ऍड केलेली. तुमच्या बायोलॉजिकल सॅम्पल नुसार तुम्हाला 1 सेंटीमीटरची द्यायची, तुम्ही 1 सेंटीमीटर पण देऊ शकता. ओके, त्यानंतर ना पिक्सल तुम्हाला त्याची थिकनेस किती पाहिजे स्केल बारची. ओके, बऱ्यापैकी नॉर्मल ठेवली तरी चालते. फॉन्ट साईज किती पाहिजे तुम्हाला ते व्यवस्थित दिसलं पाहिजे पिक्चर, तुमच्या थेसिस मध्ये तो पिक्चर हायलाइट झाला पाहिजे तो स्केल बार, त्याच्यामुळे फॉन्ट साईज व्यवस्थित जास्तच ठेवा. त्यानंतर ना कलर, तुमचा पिक्चरचा बॅकग्राऊंड कसा आहे त्याच्यावरती तो कलर ठरवा. ओके, मोस्टली ब्लॅकच ठेवा कारण बऱ्यापैकी पिक्चर मध्ये व्हाईट बॅकग्राऊंड असतं. लोकेशन तुम्ही तुमच्या पिक्चरनुसार ते ठरवू शकता, अप्पर राईटला पाहिजे, लोअर राईटला पाहिजे, कुठं पाहिजे. ओके, बोल्ड पाहिजे असेल तर बोल्ड ठेवा. ओके, ह्या गोष्टी तुम्ही जर सेट केल्या तर तुम्हाला इथं स्केल बार व्यवस्थित दिसून येईल. मी साईज वाढवतो म्हणजे सगळ्यांना दिसेल. हे पहा, मी 2 सेंटीमीटरची स्केल बार इथं इन्सर्ट केलेला आहे. जमतंय सगळ्यांना? करताय तुम्ही? येस सर. ओके, तर ही स्केल बार तुम्हाला लक्षात येते का बघा. ऍड झाल्यानंतर ना आता ओके म्हणायचं. ओके वरती क्लिक केल्यानंतर तिथं तुमची स्केल बार ऍड झालेली आहे. त्याच्यानंतर ना फाईलला तुम्हाला सेव्ह करायचंय कारण तुमची जी ओरिजिनल अगोदरची फाईल होती ती फाईल आता तुम्ही जर हे क्लोज केलं तर ते स्केल बार निघून जाईल. त्यासाठी काय करायचं, फाईल मध्ये सेव्ह ॲज म्हणा. सेव्ह ॲज तुम्हाला कोणत्या फॉर्म मध्ये, जेपीईजी मध्येच मोस्टली सगळ्या इमेज तुमच्या असतील त्याच्यामध्येच तुम्हाला ते सेव्ह करायच्यात. ओके, लोकेशन तुम्हाला पाहून घ्या कुठं सेव्ह करायचंय. आता मी तुम्हाला दाखवण्यासाठी डेस्कटॉप वरती मी सेव्ह करतो. ही पहा, माझी इमेज इथं सेव्ह झालेली आहे, डेस्कटॉप वरती आलेली आहे. मी ओपन करून दाखवतो तुम्हाला. हे पहा, ओपन झालेली आहे, तिथं स्केल बार आलेला आहे. ओके, अजून एक गोष्ट तुम्ही ह्याच्यामध्ये अशी करू शकता की तुम्हाला आता स्केल बार आलेले, ह्या खालच्या पट्टीची किंवा स्केलची आता गरज नाहीये, त्यामुळे तुमची इमेज तुम्ही क्रॉप देखील करू शकता. त्याच्यासाठी करायचंय काय, तर सिंपल रेक्टँगल आपल्याला तो कन्सिडर करायचा आहे, क्लिक करायचं त्याच्यावरती आणि त्यानंतर ना ती जी काही खालची स्केल आहे त्याला एक्सक्लूड करा, ती घेऊ नका. आणि रेक्टँगल घेतल्यानंतर ना एडिट मध्ये जाऊन, सॉरी इमेज मध्ये जाऊन क्रॉप करायचं आहे आपल्याला. ओके, मग तुम्हाला ती खालची जी स्केल जर नको असेल तर ती निघून जाईल, स्केल बार येईल, ही तुमची इमेज बायोलॉजिकल सॅम्पलची कोणतंही असू द्या तुम्हाला ती मिळून जाईल. आता परत तुम्हाला ही सेव्ह करावी लागेल कारण मी ती क्रॉप केलेली आहे. क्रॉपचा एक डिमांड त्याला ऑर्डर आपण दिली होती, त्यामुळे आता परत सेपरेट त्याला सेव्ह करावं लागेल. मग परत सेव्ह करण्यासाठी फाईल सेव्ह ॲज, तुम्हाला जिथं जेपीईजी कोणत्या फॉर्मॅटमध्ये करायचंय त्या फॉर्मॅटमध्ये सेव्ह करा, लोकेशन पहा आणि ते तुम्ही तिथं सेव्ह करू शकता. दॅट इज ऑल अबाउट द स्केल बार. मोस्टली कळालंय बऱ्यापैकी जणांना? येस सर. ओके, ओके, नाउ
हे होतं स्केल बारच्या बाबतीत. बऱ्यापैकी जणांचं, आता मला माहित नाही तुम्ही कशावरती रिसर्च तुमचा चालू आहे, पण बऱ्यापैकी जणांना ह्याचा फायदा होईल स्केल बारचा. ओके, ते तुम्ही तुमच्या इमेज जे थ्रू तुमच्या इमेज मध्ये टाकू शकता. हे होतं स्केल बार. त्यानंतर ना दुसरा पॉइंट आपण डिस्कस करणार आहोत तो म्हणजे मेजरमेंटचा. आता मेजरमेंट कसं करायचं, तुमच्या बायोलॉजिकल सॅम्पल मध्ये जर तुमचं तुमच्या थेसिस मध्ये जर तुम्ही ऑब्जेक्टिव्ह एक ऍड केला असेल मॉर्फोमेट्रीचं मेजरमेंटचं, तर त्याच्यासाठी तुम्हाला वेगळं काही करायची गरज नाही. ह्या इमेज जे थ्रू ह्या सॉफ्टवेअर थ्रू हे होऊ शकतं. ते कसं करायचं, सिंपल, परत तुम्हाला जी लागणारं तुमचं जी इमेज आहे ती तुमच्याकडे पाहिजे आणि सॉफ्टवेअर हे पाहिजे. मी इथे 2 इमेज तुमच्या पुढे शो केलेले आहेत. मॉर्फोमेट्री आणि मेजरमेंट म्हणजे नक्की काय, तुमचं जे काही सॅम्पल असेल त्या सॅम्पलची मॉर्फोमेट्री. आता हे एक पिक्चर आहे माईटचं, अरेक्निडा मधला हा एक सॅम्पल आहे. त्याची मेजरमेंट करण्यासाठी पहा खालचा त्याची लेंथ विड्थ द्यावी लागली मला. हे माझं काम आहे ऍक्च्युली, त्यामुळे मी तुम्हाला सांगतोय. मग त्याच्यासाठी मी हे इमेज जेच वापरलं होतं. ॲक्युरेट तुम्हाला मेजरमेंट मिळतात, दुसरं काही त्याच्यामध्ये वेगळं काही करण्याची गरज पडत नाही. काही सॅम्पल मध्ये पहा डिटेल मॉर्फोमेट्री काही विद्यार्थी करतात, त्याच्यामध्ये लेग्सचं पण तुम्हाला लेंथ द्यावी लागते किंवा देऊ शकता तुम्ही लेगची पूर्ण लेंथ, किंवा काही डिटेल मॉर्फोमेट्री मध्ये तर कोक्झा, ट्रोकॅन्टर, फिमर, टिबिया यासारख्या पार्टचे पण तुम्ही लेंथ मेजर करू शकता या सॉफ्टवेअर थ्रू. मग ही एक प्रोसेस कशी आपण कॅरी आउट करू शकतो थ्रू इमेज ते पाहू आपण. परत त्याच्यासाठी काय करावं लागेल आपल्याला, सिंपल जी काही इमेज असेल, आता तुमच्याकडे हे सॉफ्टवेअर आता ओपन झालेलं आहे. आता फॉर एन एक्झाम्पल मी तीच इमेज घेतो, ड्रॅग करायची तुम्हाला त्या ठिकाणी. ओके, ड्रॅग केल्यानंतर ना फर्स्ट पॉइंट काय करायचं, परत आता कॅलिब्रेट करावं लागेल हे आपल्याला, कारण हे सॉफ्टवेअर एकदा तुम्ही क्लोज केल्यानंतर ना परत ज्यावेळेस तुम्ही चालू करताय त्याला परत तुम्हाला कॅलिब्रेट करणं गरजेचं आहे. मग कॅलिब्रेट करण्यासाठी परत स्ट्रेट लाईनचा जो ॲरो आहे त्याच्यावरती क्लिक करा. त्यानंतर ना तुम्ही ऑलरेडी आता एक स्केल बार त्याच्यामध्ये ऍड केलेला आहे 2 सेंटीमीटरचा, तुम्हाला असेल तुमच्याकडे इमेज मध्ये तो वापरा, किंवा तुमच्या बायोलॉजिकल सॅम्पल मध्ये जर पट्टी तुमची शेजारी ठेवली असेल ते पण तुम्ही वापरू शकता कॅलिब्रेट करण्यासाठी, मेजरमेंट करण्यासाठी. तर त्याच्यासाठी सिंपल आता आपण वेगळी एक इमेज घेऊ. हे पहा, ही एक सेम इमेज आहे स्कॅनिंग इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपीची. तुमची कोणती असू शकते, तुम्ही डायरेक्ट मायक्रोस्कोप मधून काढलेली असेल, तुमच्या बायनोक्युलर मधून, किंवा सेम थ्रू तुम्हाला मिळालेली असेल इमेज, काही असू शकतं. मग ती इमेज तुम्हाला इथं ड्रॅग करायची. पहिल्यांदा ड्रॅग केल्यानंतर ना स्ट्रेट लाईन वरती क्लिक करून प्रत्येक इमेज मध्ये पहा तुम्हाला इथं खाली स्केल बार दिसते, ती आहे जवळपास 500 मायक्रोमीटरची. ओके, तर त्या स्केल बार वरती तुम्हाला काय करायचंय, पॅरलर एक ॲरो ड्रॉ करायचा आहे. जेवढी ती लाईन आहे तेवढ्या लाईनचा तो एक लाईन पॅरलली ड्रॉ करायची. ड्रॉ केल्यानंतर ना अॅनालाइज मध्ये जायचं, सेट स्केल, पिक्सलला काही करायचं नाही, नोन डिस्टन्स मध्ये तिथे एक दुसरा ऑप्शन आहे 2 नंबरचा, तो आहे नोन डिस्टन्स. त्याच्यामध्ये आता आपल्याला माहित असणारं नोन डिस्टन्स आहे, मी जे कॅलिब्रेट करतोय ते आहे 500 मायक्रोमीटरचं. जी मी लाईन ड्रॉ केलेली आहे पॅरलल ती आहे 500 मायक्रोमीटर. सो मी फक्त तिथं 500 आणि लेंथ मध्ये युनिट मध्ये मी मायक्रोमीटरचं युनिट तिथं कॉपी पेस्ट करतो, म्हणजे आपल्याला मेजरमेंट व्यवस्थित मिळेल. हे युनिट मी इथं मायक्रोमीटरचं फक्त कॉपी पेस्ट केलं. तुम्ही डायरेक्टली लिहू पण शकता, टाईप पण करू शकता मायक्रोमीटर. जर युनिट तुमच्याकडे तिथं आता इंटरनेट अवेलेबल नसेल तर त्यावेळेस तुम्ही फक्त मायक्रोमीटर जरी लिहिलं तरी तुम्हाला ते पुढं चालू शकतं.
मग आता आपण काय केलं, फक्त नोन डिस्टन्स जी लाईन ड्रॉ केली होती त्याचं नोन डिस्टन्स किती आहे, तर ते 500 मायक्रोमीटर आहे, ते मी इथं लिहिलं. तर तुम्ही ग्लोबल वरती क्लिक करू शकता. ओके केल्यानंतर ना आता आपलं सॉफ्टवेअर कॅलिब्रेट झालंय का नाही हे पाहण्यासाठी सिंपल करायचंय काय, तुम्हाला कंट्रोल एम करायचं. कंट्रोल एम केल्यानंतर ना तुम्हाला एक रिझल्ट बॉक्स ओपन होईल ज्याच्यामध्ये लेंथ दिली आहे 500 मायक्रोमीटर. म्हणजे मी जी लाईन ड्रॉ केली ती बरोबर ऍक्युरेट 500 ची आहे, हे मला कन्फर्म झालं. म्हणजे माझं सॉफ्टवेअर कॅलिब्रेट झालं हे मी सांगू शकतो. समजतंय सगळ्यांना? येस सर. येस सर. ओके. येस सर. त्यानंतर ना आता कॅलिब्रेट झाले, ह्या रिझल्ट बॉक्स वरून आपल्याला कळून येतं की मी कंट्रोल एम केलं, माझी लेंथ मला मिळाली 500 जी मी ड्रॉ केली होती. आता जो सॅम्पल तुमच्याकडे असेल त्या सॅम्पल वरती काय करायचंय, सपोज करा तुम्हाला लेंथ कॅल्क्युलेट करायची. लेंथ कॅल्क्युलेट करण्यासाठी तोच एरो वापरायचा स्ट्रेट लाईनचा, आणि तुमच्या बायोलॉजिकल सॅम्पलची लेंथ कॅल्क्युलेट करण्यासाठी तो एक लाईन तिथं ड्रॉ करायची. आता लाईन ड्रॉ केल्यानंतर ना कॅलिब्रेट झालेला आहे सॉफ्टवेअर, त्या परत तुम्हाला कॅलिब्रेट करायची गरज नाही, फक्त लाईन ड्रॉ करा आणि रिझल्ट घेण्यासाठी कंट्रोल एम करायचा. ओके. कंट्रोल एम केल्यानंतर ना तुम्हाला परत पहिल्या रिझल्टच्या खाली दुसऱ्या रिझल्ट मध्ये बघा लेंथ आलेली आहे 846, आणि युनिट तुम्हाला माहित आहे युनिट आलेलं आहे आपलं मायक्रोमीटरचं. मग हा जो काही स्पेसिमन आहे माझा, ह्या स्पेसिमनची लेंथ आहे 846 मायक्रोमीटर. ही झाली माझ्या बायोलॉजिकल सॅम्पलची लेंथ. जर तुमचं ऑब्जेक्टिव्ह असेल, मी परत एकदा सांगतो विद्यार्थ्यांना, जर तुमच्या रिसर्च मध्ये पीएचडी मध्ये हे जर ऑब्जेक्टिव्ह असेल, मग तुम्ही कोणत्याही फील्ड मधले असाल, बॉटनी मध्ये असाल, बायोटेक्नॉलॉजी मध्ये, झुलॉजी मध्ये, प्रत्येक सॅम्पलचं तुम्हाला जर मॉर्फोमेट्री करायचे असेल, फॉर एन एक्झाम्पल बॉटनी मध्ये पोलन ग्रेनची साईज असेल किंवा अजून काही असू शकतं, तुमचं सॅम्पल वेगवेगळं असतं प्लांट मटेरियल मध्ये, तिथं तुम्हाला लेंथ द्यावी लागते. त्यावेळेस कसं करायचं ते पण मी तुम्हाला ह्या पिक्चर थ्रू सांगतोय. मग आता ही झाली लेंथ. जर तुम्हाला विड्थ कॅल्क्युलेट करायची, सिंपल एक हॉरिझॉन्टल एक लाईन ड्रॉ करा आणि परत एक कमांड द्या कंट्रोल एम ची. तिसरा रिझल्ट तुमच्या पुढे येतो पहा 602, ही आहे विड्थ ह्या बायोलॉजिकल स्पेसिमनची. दुसरं काहीच करायची गरज नाही. जे मायक्रोमेट्रीच्या त्या किचकट प्रोसेस आहेत त्या करण्याची गरजच नाहीये. हॉरिझॉन्टल एक लाईन ड्रॉ केली, कंट्रोल एम केलं की तुम्हाला त्या स्पेसिमनची विड्थ मिळून जाईल. असं तुम्ही काहीही त्याच्यामध्ये कॅल्क्युलेट करू शकता. फॉर एन एक्झाम्पल, वरच्या साईडला ह्या स्पेसिमनचा माउथ पार्ट किंवा ग्नॅथोसोमा ज्याला आपण म्हणतो ते आहे, त्याची जर मला लेंथ पाहिजे असेल त्याला परत मी मेजर करेल, फॉर एक व्हर्टिकल लाईन ड्रॉ करेल जेवढं आहे पिक्चर मध्ये दिसतंय तेवढं, आणि कंट्रोल एम केलं की मला त्याची लेंथ तुम्हाला तिथं लगेच मिळून जाईल. सेम फॉर लेग्स. लेगच्या बाबतीत पण तसं तुम्ही करू शकता. व्हेंट्रल साईडला तो पिक्चर तुमच्याकडे अवेलेबल असेल तर वेल अँड गुड, जर नसेल तर डायरेक्ट स्ट्रेट लेग तुम्हाला पाहिजेत. आता ऑब्विसली तुम्हाला मेजर करण्यासाठी ते स्प्रेड झालेलं बायोलॉजिकल सॅम्पल पाहिजे. हे सेम पिक्चर काढताना काही लेग जर असे फोल्ड झालेले आहेत, त्यामुळं जे लेग्स स्ट्रेट आहेत त्या स्ट्रेट लेग वरती तुम्ही ती लाईन ड्रॉ करा, कंट्रोल एम ची ऑर्डर द्या. फोर्थ लेग इज मेजर अबाउट 642 मायक्रोमीटर. तर हे झालं मेजरमेंटच्या बाबतीत. मग तुम्ही तुमचं कोणतंही बायोलॉजिकल सॅम्पल असू द्या, तुम्ही ते मेजर करू शकता. क्लिअर आहे का हे? हो सर. सर एक डाऊट होता. हा, आपण विड्थ किंवा आपण असे लॅटरल किंवा आपण हॉरिझॉन्टल जी लाईन मोजतो ते हो. तिथं मेन्शन कसं करायचं पण?
आता हा जो रिझल्ट मिळाला आहे तुम्हाला, हा सेव्ह करा. ओके, हा सेव्ह करू शकता तुम्ही, किंवा ही इमेज तुम्ही सेव्ह करा. ही लाईन ऍज इट इज त्याच्यामध्ये राहील आणि त्यानंतर ना तुम्हाला मग ते जे काही रिझल्ट मिळालेला आहे तो तुम्ही तिथं इन्सर्ट करू शकता टेक्स्ट बॉक्स थ्रू. असा ऑप्शन नाहीये की तुम्हाला तिथं